सालाबादप्रमाणे इथे आपण शिवजयंती साजरी करत असतो। या शिवजयंतीचं महत्त्व 395वी महाराजांची जयंती आहे। तो काळ जरी आपण आठवला तरी अंगावर शहारे येतात। शिवनेरी किल्ल्यावर आज शिवप्रभूंचा जन्म आणि ते उत्साही वातावरण, परंतु त्याची पार्श्वभूमी ही भयानक होती। राज्यावर आणि देशावर जे संकट होतं ते संकट कधी दूर होईल याची अपेक्षा सगळे करत होते आणि जिजाऊंनी शिवरायांना जन्म दिला तो सुदिन आणि तेव्हापासून शिवरायांनी गाजवलेले पराक्रम मुघलांसारख्या एवढ्या बलाढ्य शक्तीला काहीसेच मावळे घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करणं ही तो श्रींची इच्छा हे आपण सर्वजण जाणता। त्या रयतेच्या राजाने जे काय कार्य केलं त्याची अनुभूती आपल्याला आज आपण मिळते। आपण भाग्यवान आहोत की त्यांच्या त्या पराक्रमामुळे आज आपण सर्व हा दिवस बघतोय। हा हिंदुस्थान जर खऱ्या अर्थानं कोणी निर्माण केला आणि त्याचं सार्वभौमत्व जरी राखलं ते शिवप्रभू छत्रपती शिवाजी महाराज। आज अभिमानानं छाती भरून येते की त्यांचं शौर्य, प्रत्येक त्यांची गाथा पाहिल्यावर ऐकल्यावर कसा कर्तृत्ववान, कसा दानशूर, रयतेच्या साठी झटणारा, रयतेसाठी आणि रयतेच्या प्रगतीसाठी सदैव मनामध्ये एकच ध्यास ठेवणारा शिवप्रभू राजा हा आपलं दैवत आहे। आणि त्या दैवताची नित्यनेमाने पूजा इथे या फुल व्यापारी मंडळाचे हे सर्व कार्यकर्ते करत असतात। राजेंद्र पवार असतील, अमित बांडकेले असतील, मगाशी भारतीय फुलवाले मंडळींचे भोईटे साहेब होते, मनोज तर आहेच आमचे, आणि असंख्य आपण या सर्व आपल्या व्यस्त कारभारातून इथं लोकांची सेवा करत असताना, फुलासारखा व्यापार आपण करत असताना आपण सुद्धा समाजाला काहीतरी देणं लागतो आणि त्या कर्तृत्ववान भावनेने आपण हे सगळं करत असतात। आपले खरोखर जेवढं आपलं अभिनंदन, जेवढं आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे। संतोष परब यांनी सांगितलं की त्यांची जी गाथा आहे ती सुद्धा एका शूर सैनिकाचीच आहे। कारण सैनिक जे सीमेवर आपलं प्राणाचं बलिदान देशाकरता सदैव तत्परतेने तयार असतात शत्रूशी दोन हात करायला, त्यांच्यासाठी काय करावं तर हा कार्यक्रम गेली 23 वर्ष अखंडितपणे ते करतायत। त्यांचं खरोखर अभिनंदन। महेश सावंत इथे आपले तरुण तडफदार आमदार आपल्याला मिळालेले आहेत, त्यांच्या कामाचा धडाका सुरूच आहे। आपल्या फुल बाजाराच्या ज्या असंख्य समस्या आहेत या समस्या मी एक खासदार म्हणून, ते आमदार म्हणून, याच्यापेक्षाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आणि शिवसेना युवा नेते आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक शिवसैनिक म्हणून आम्ही काम करू। इथे प्रकाश आहेत, इथे आमच्या नगरसेविका प्रीती पाटणकर आहेत, नवीन सर्व पदाधिकारी प्रवीण नरे असतील, आमचे सिद्धार्थ चव्हाण असतील, ही सर्व मंडळी आपल्या सेवेसाठी तत्परतेने हजर आहे। आपण समाजाची सेवा करता, आम्हीही करतो। आपण सगळे मिळून या समाजाला, या मुंबईला सशक्त करूया। मुंबईचा हक्क आणि मुंबईवर ज्यांचे डोळे आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची आज शिवरायांसमोर आपण शपथ घेणं गरजेचं आहे। आणि ही मुंबई फक्त भगवा आणि भगव्याचीच असेल अशी शपथ आज शिवरायांसमोर घेऊया। आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देत आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।